स्वामी प्रचिती जीवनाची संगती, स्वामी प्रचिती जीवनाची संगती, करावे मनाने स्मरण, त्यासी स्वामी अनुभवास येती, त्यासी स्वामी अनुभवास येती, त्यासी स्वामी अनुभवास येती. नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. माझ्या सर्व ताईंचं, दादांचं व माझ्या सर्व मैत्रिणींचं. तसंच तुमचा दिवस आनंदाचा जावो व भरभराटीचं जावो ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना देखील करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. खूप दिवस झाले व्हिडिओ आला नाही. काय होतं ह्या 2-3 दिवसात असं झालेलं आहे, समर्थ पण आलाय, आई पण आली, त्याच्यामुळे व्हिडिओ करणं होत नाही आणि टाकणंही होत नाही. तर एक दिवसाआड आड करून व्हिडिओ चाललेले आहेत आता सध्या. तर प्लीज समजून घ्या आणि आपले व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पाहत जा. आवडल्यास लाईकसुद्धा करत जा आणि इतरांसोबत शेअरसुद्धा करत जा. आणि नवीन आणखीन कोणी सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा स्वामी भक्त परिवार या चॅनलला. चला तर वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे बुधवार. तसंच समर्थाचे पप्पासुद्धा गावाला गेलेले आहेत, गावाला म्हणजे पुण्याला गेलेत. आणि बुधवार आहे, माझी चालू आहे देवपूजा. उद्या तर गुरुवार आहे, उद्याची स्पेशल देवपूजा आणि स्वामींची खूप छान अशी पंचोपचार पूजा आणि स्वामींना अभिषेक वगैरे उद्या गुरुवार आहे. तर उद्या गुरुवारची छान अशी पूजा असते. तशीच माझी नेहमीची सुद्धा खूप छान अशी पूजा असते. तर आज आहे बुधवार आणि सकाळची देवपूजा चालू आहे माझी. आणि आई आणि समर्थ आलेला आहे. तर समर्थ उद्या जाणार आहे गुरुवारी आणि समर्थ गेल्यावर आईसुद्धा जाणार आहे. तर दोघांची जायची तयारी. तर म्हटलं चला छान अशी देवपूजा सकाळ सकाळ प्रसन्न वातावरणात देवपूजा करून घेऊया. सकाळी लवकर आंघोळ झाली की पहिली माझी देवपूजाच असते. देवपूजेच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणानेच माझ्या दिवसाची सुरुवात होते. तर स्वामींना जलाभिषेक केला, स्वामींना पाण्याने छान अशी आंघोळ घालून घेतली आणि सर्व देवांनासुद्धा आंघोळ घालून घेतली. आणि आज सर्व देवांना पिवळी फुलं वाहिलेली आहेत, कारण आज समर्थनी पिवळी फुलं आणलेली आहेत. इथंसुद्धा फुलं मिळतात. तर समर्थनी पिवळ्या कलरची फुलं आणलेली आहेत. आणि छान आता मस्त अशी रांगोळी काढून घेते. आज मी रांगोळीमध्ये छाप काढून छोटीशी छान रांगोळी काढणार आहे हाताने. तर पाहू शकता तुम्ही बघा, छाप खूप छान आहेत हे. आणि आत्ता लाकडी छापसुद्धा मिळालेले आहेत. मला एका ताईंचा मी व्हॉट्सअप नंबर घेतलेला आहे आणि ते सुद्धा मी छाप मागवणार आहे, लाकडी साच्याचे छाप. तर खूप आता त्याचे आपल्या यूट्यूबवर सुद्धा खूप ॲड दाखवायला लागलेले आहेत त्याचे. तर बऱ्याच जणांकडे आहेत. तर मी ऑनलाईन मागवून घेणार आहे. मला पण खूप छाप आवडतात आणि सर्व देवांचे, सर्व नावांचे, शुभचिन्हांचे छाप आलेले आहेत. तर हे माझ्या अगोदरचे पुण्यामधून रविवार पेठेमधून आणलेले छाप आहेत, जुने आहेत हे. तर छान अशी छापाने रांगोळीसुद्धा काढून घेतली आणि आता हाताने छान रांगोळी काढून घेणार आहे. तर बघा, मला हाताने खूप रांगोळी काढायचं, पण इकडं गावी आलं तसं दारात रांगोळीसुद्धा काढता येत नाही. सगळीकडं खूपच असं म्हणजे हे झालेलं आहे, दारामध्ये रांगोळीसुद्धा व्यवस्थित काढता येत नाही, कारण सगळीकडे त्यांचं कामाचं सामान पडलेलं आहे. त्याच्यामुळं फक्त मी देवासमोरच रांगोळी काढते. आणि बघा छान अशी रांगोळी काढून झालेली आहे. तर पाहू शकता, मला खूप रांगोळीचा हे होता, हौस होती रांगोळी काढायची. मी पुण्यामध्ये तर खूप रांगोळी काढायची दारात. दररोज माझे नित्यनेमाने दारामध्ये रांगोळी असायची. पण इकडं आलं तसं दारामध्ये रांगोळीच काढता येत नाही, कारण दारामध्ये सगळं ह्यांचं कामाचं मटेरियल पडलेलं आहे. तर बघा, छोटीशी मस्त अशी रांगोळी काढलेली आहे. आणि पांढरी रांगोळी ह्या काळ्या ह्याच्यावर खूप छान दिसते. किती सुरेख अशी रांगोळी दिसते आणि रेखीव रांगोळी येते ह्याच्यावर.
द्रौपदी पणाला आता कर्पूर आरती, आता कर्पूर आरती. छत्र सिंहासनी बसले नामपती, कर्पूरवडी सन्मान समाधे निर्मळापुरे, माझे निर्मळापुरे. कर्पूरवडी सनभाव भक्तीचा सुगंध वाहू दे. पुराच्या उजळून ज्योती पाहिन तो मूर्ती, स्वामी पाहिन तो मूर्ती. धूपदीप झाला आता कर्पूर आरती, धूपदीप झाला आता कर्पूर आरती. ज्ञान कळेना ध्यान कळेना ना कळे काही, मजला ना कळे काही. शब्द रूपी गुणगुणी मला वाहते पायी, मुखी नाम मित्री द्याम हृदयित मूर्ती, स्वामी हृदयित मूर्ती. धूपदीप झाला आता कर्पूर आरती, धूपदीप झाला आता कर्पूर आरती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भवानी जगदंबेच्या चरणावरती समर्पित आपण सर्वांच्या स्वरूपातल्या दिल्या परमेश्वराला नमस्कार आणि या ठिकाणी प्रत्येका सेवेला पूर्ण. काय चाललंय? पैसे घेतो काय आजीकडून? बाया आजीकडले पैसे आहेत बाबा. ए नीट जर बाळा. किचनच्या पुढे स्वतःला बघूच शकत नाही. तर चला हा प्रश्न आज सोन्यासाठी काय सुनबाई, आज तुला काय बनायचंय? अभिमान तुम्हाला किचनच्या पलीकडे आपली ओळख बनवायला वेळ मिळतो. थाळी ताजी इंसानची फोटो आहे. तर आई आलेली आहे म्हटल्यानंतर डोक्याला तेल लावून होणारच. तर आईने छान अशी तेल लावून मालिश केली डोक्याची, तर केसांची. तर खूप आई आमची छान तेल लावती आणि मस्त अशी तेलाने मालिश केली. अक्षरशः मला झोपच लागायला लागली होती. नेहमी तिकडे गेल्यावर पण अशीच तेलाने मालिश असते आणि सगळ्या कामाचा शीण सगळं जातं, डोकं दुखायचं सुद्धा राहतं आणि खूप गार असं थंड केसांना वाटतं डोक्याला. खूप छान तेल लावते. किती वेळा तेल दिलं तर तेवढं आहे ना ते तेल केसांमध्ये संपवलं.
तर खूप छान असं मला आणि मैला आज तेल लावलेलं आहे. मै पण आली होती, मैला पण तेल लावलं, मला पण तेल लावलं. तर आईची मायाच अशी असते. आईचं लेकींवर खूप जीव असतो. लेकींना न्हाऊ घालायचं, आलं की केसांना तेल लावायचं, हे आईचं लय असतं ह्या गोष्टींवरती. तर हे बघा सकाळी डोकं धुवून आंघोळ घातली आणि आता छान असं मस्त तिनं तेलाने मालिश करायला लागलेली आहे. तर हे मम्माअर्थचं तेल आहे, ह्याने कांद्याचं तेल. तर खूप ह्याने माझी केस गळायची थांबली. 1 महिन्यातच मला रिझल्ट आला. माझी खूप केस गळत होती, तर ह्या तेलाने माझी बरीच केस राहिली गळायची. खूप पातळ केस झाली होती आणि आत्ता त्यांनी बऱ्यापैकी मला फरक पडलेला आहे ह्या तेलाने आणि केससुद्धा माझे गळायचे राहिलेले आहे. तर हे मी तेल ऑनलाईन मागवलं होतं. मम्माअर्थचं तेल आहे आणि ह्याने केसाला खूप छान असा फरक पडला आहे मला. आता मी नेहमी हेच तेल लावणार. पहिलं मी पॅराशूटचं तेल लावत होते, पण मी हे ऑनलाईन बघितलं आणि हे तेल घेतलं. तर ह्याने मला बराच फरक पडला आणि माझे पूर्ण केस गळायचे थांबलेत. तर मी आठवड्यातनं 2 वेळा हे तेल लावते. तर आज आई आली होती म्हणून आईकडून छान अशी तेलाने मालिश करून घेतली आणि मै पण आली होती. मैला पण म्हटलं लाव हे तेल. तर मैला वाटलं हे ह्या तेलाचा वास येतोय, तर ती नको म्हटली आणि नंतर म्हटली की बघू वास येत नसेल तर लावते. मग तिने ते दोन्ही तेल मिक्स करून लावलं. असं मैचं काम आहे. मै म्हणजे ही आमची मोठी बहीण आहे. तर खूप अशी साधी भोळी आहे. असं शिक्षण हे जास्त झालेलं नाही, त्याच्यामुळे तिचं लय असं साधं सिंपल राहणं असतं. मग ती म्हणली नको बाई ह्या तेलाचा वास येत असेल, मला वासाचं तेल अजिबात आवडत नाही. साधं सिंपल तिचं लय असतं. तर हे बघा तिनं ते तेल वास येतो का बघितलं आणि वास येत नसेल तरच लावते म्हणून तिचं चाललेलं होतं. तर हे बघा तरी पण म्हटले नाही मला हेच तेल लावा म्हणून तिने आईकडून दुसरं तेल घेतलं लावायला. तर छान अशा आईने दोघींनाही तेलाने मालिश केलेली आहे.